बरेचदा असं असतं ना, की एखादी गोष्ट असते ती आपल्या खूप जवळची असते. हं. मुळात आणखीन एक प्रश्न माझा विचारायचा राहिला, कधी प्रेमाबद्दल तुम्ही लिहिलंय का? कधी प्रेमात पडलाय का? आणि त्या प्रेमाबद्दल लिहिलंय का? प्रत्येक कवी प्रेमात पडू नाही तर नाही पडू. पण कवितेला असं पोर्ट्रे केलं जातंच असंही, की ब्रेकअपवरूनच तुला लिहायचं आहे. हां. ब्रेकअपच तुला लिहायचीत. मीही फलाण्या गोष्टी मग प्रेम प्रेम म्हणजे ते जे गुलाबी कविता तुम्ही म्हणतायत, तर त्या खूप लिहिलेल्या आहेत. त्या शोजमध्ये होतात माझ्या हं. आणि त्याची डिमांडही लोकांची वेगळ्या पद्धतीची आहे. पण एक त्या इर्षाद. म्हणजे समजा सहज चलत लिहायचं असेल समजा आता रस्त्यानं चलत कुणी सुंदर मुलगी तुम्हाला दिसली, तर 4 ओळीत आपण कवी काय म्हणेल, की रास्ते में चलते एक हूर मिली, मेरी औकात से जरा दूर मिली. होतं ना कधी-कधी खूप सुंदर हां, मुलगी हां. आपल्याला माहिती आहे की आपल्या रीचच्या खूप बाहेर आहे. हां, हां. तर रास्ते में चलते एक हूर कव्हरेज मिली. एरियाच्या बाहेर. हां. हां, हां. हं. तर रास्ते में चलते एक हूर मिली, मेरी औकात से जरा दूर मिली, देखता रहा उसे पूरा एक पल, पल भर में जन्नत की सैर मिली. क्या बात है! तर अशा प्रकारे आहे म्हणजे तेही आहे आणि आणि दुसरं एक तुम्हाला भावलेली गोष्ट, जी माझी जी माझी तुमच्या आत आहे, खूप माझी जवळ कविता. आहे. हां, तुमची कविता. माझीच कविता जी माझ्या मला आता आईला सगळे लेकरं सारखे तसं आहे माझं. हां. कविता तर सगळ्याच माझ्या खूप जवळच्या आहेत माझ्या. हं. पण अशी पर्टिक्युलर हा प्रश्न मलाच गोंधळात नाही टाकणार. तुम्ही कोणत्याही कवीला विचारा, की तुमची आवडती तुमची लिहिलेली कविता सांगा, तर तो असाच कन्फ्यूज होऊन जाईल. उदाहरण बरोबर दिलं. आईला जर विचारलं, की कुठलं मूल तुझं हां, जवळचं आहे? हां. आता मी आठवतोय, की मला काय आवडतं. म्हणजे मला शंभूगाथा माझी भयंकर आवडते. कर्ण राम तर आहे. हां. तवायफ आहे, पण तितका वेळ आपल्याकडे आहे की नाही आय डोंट नो. हं. तर ती कविता आहे. तवायफ म्हणजे एका वेश्येचं मनोगत आहे. तिचा फक्त प्रिमाइस असा आहे, की आपल्या गावातला एक भोळा असतो ना, भोळा शंभू म्हणतो त्याला, हं. की एक भोळा साध्या राहणीमानाचा एक मुलगा आहे समजा आणि त्याला तेवढ्याच गोष्टी कळतात, जेवढ्या गोष्टी सांगितल्या जातात. सांगकाम्या म्हणतो आपण. हं. कारण भोळा आहे. त्याचं जग इतकं प्युअर आहे, की त्याला चोरी करणं आणि खोटं बोलणं ह्याच्या पलीकडे त्याला वाईट गोष्ट असते हे माहीतही नाही. त्यामुळे घरातले लोकही त्याला छोटे-मोठे कामं सांगतात. तर एकदा काय होतं त्याच्या घरी पूजा असते आणि घरचे म्हणतात, की फुलं आणायला जा तू घराखालल्या दुकानात आणि त्याला ते फुलं भेटत नाहीत आणि तो नंतर पुढच्या गल्लीत जातो. तिथं भेटत नाही. तो हरवतो आणि हं. हरवल्यानंतर त्याला एक चौक येतो आणि चौकानंतर त्याला दिसतं, की इथेही एक खुशबू यहाँ से भी खुशबू आ रही है, यहाँ से भी खुशबू आ रही है. फूल यहाँ भी है, फूल यहाँ भी है. फर्क बस इतना है की यहाँ डाली में है, यहाँ बालों में है. त्यानं वैशालय किंवा वैश्याचं गल्ली कधी पाहिलेली नसते. तर तो जातो आणि त्याला वाटतं की हे काहीतरी फिशी आहे. याच्यात काहीतरी बहुतेक हे चोरांचा अड्डा आहे. त्याचं डोकं तिथपर्यंत जाणार ना. तो पोलिसांकडे जातो धावत-धावत आणि त्याला वाटतं की आपण किती मोठी खोज केली, की फक्त फुलं विकण्याचं सोंग घेतायत आणि खरं तर आहेत सगळे चोरं. हं. असं त्याला वाटतं कारण कोणी कोणाच्या घरात घुसतंय, बाया सगळ्या बाहेरून थांबलेल्या आहेत. फक्त विकायला गजरा आणि मोगराचे. ह्याच्या व्यतिरिक्त फुलं नाही आहेत. तर ह्याला वाटतं की फक्त 2-4 फुलं घेऊन आले आणि आता चोरीचा धंदा रात्री सुरू करतील हे. आणि तो पोलिसाला जाऊन म्हणतो की "ये कोतवाली की एक शाबाशी हमको भी कोई पकडा दो." म्हणजे माझी खूप आवडती कविता आहे ही. की कोतवाली की आता भोळा आहे हां, हे लक्षात ठेवायचं की कोतवाली की एक शाबाशी हमको भी कोई पकड़ा दो, सिलवा लेंगे खुद ही पर कोई लाकर खाकी कपड़ा दो, ये चोरों की गुमनाम गली को कल ही हमने ढूंढा था, ठेलों की थी सफ लगी शायद फूलों का धंधा था. क्या बात है! हां. अब धंधा वंदा झूठ साहिब, आता पोलिसाला समजून सांगतोय. हां. ये धंधा वंदा झूठ साहिब, हमको पूरा यकीन है, रात को फूल खरीदेगा कौन इतना शौकीन है. हं, हं. गेरुआ म्हणजे भगवा, हां. सैफरॉन. गेरुआ सफ़ेद हरी लाइटें, बीच में नीला नीला भी, इंद्रधनु भी शर्मा जाए, फीका पड़े हर मेला भी, इतनी रोशनी होकर भी गलियों में गुप्त अंधेरा था, वही छुपे थे शोर शायद उनका वही बसेरा था. तभी एक मोहतरमा को एक नज़र क्या देख लिया, हाथ में पकड़ा गुलाब उन्होंने मेरी तरफ ही फेंक दिया. फूल वाली थी शायद वो, पर चोरों से थी मिली हुई, और खूबसूरत थी वैसे बहुत, पर उम्र ज़रा सी ढली हुई. तो मैंने बोला फूल दिखाओ, वो बोली ज़रा पास तो आओ. ज़बरदस्ती फिर अंदर खींचा, मैंने बोला नहीं नहीं, वो बोली बस 200 दे दे, सुबह से बोनी हुई नहीं. ही व्यथा आहे तिथली. तरी त्याला कळत नाहीये. हं. तो वेडा आहे. तो हं. म्हणतो, अच्छा बाबा कौन से फूल है? वो बोली जो तुमको भाए, ऐसा है तो गजरे दे दो आपने जो जुल्फों में लगाए. तर ती तिच्या शिरवाळ भाषेतच बोलणार. ती म्हणणार की गुस्से से बोली पागल है क्या, दे 200 और खोल पजामा, कब से खड़ा खड़ा है मूरख बाहर, चल अंदर एक बात बताना, क्या सोच कर आया था तू, यहाँ पे तुझको फूल मिलेंगे, रेगिस्तान है बंजर बेटा, यहाँ पे कैसे फूल खिलेंगे. क्या बात है! ले ले मुझको, वस्तूला आपण म्हणतो घेतली.
की वस्तू मिळाली ती घेतली, पण ती व्यक्तीला स्वतःला ती रिप्रेझेंट असं करते की ले ले मुझको या आगे बढ़ जा, यहाँ गिराहकों की कमी नहीं है, हम इत्तर वाले फूल है बेटा, हम में खुशबू सनी हुई है, बड़े महंगे बिकते हैं हम, हमें किसी बात की कमी नहीं, लोग हम पर सोने आते हैं बस हमारे नीचे जमीन नहीं. एवढं सगळं झाल्यानंतर कोतवाल चिडतो ना, साहजिक आहे कोतवाल चिडणार, त्याला काय मूर्खाचा बाजार आहे हा. वैश्याच्या गल्लीला म्हणतोय की हे आहे चोरांची गल्ली आहे वगैरे, मला पोलीस बनायचे फला डिमका. तो कोतवाल चिडतो, कोतवाल म्हणतो उठ जा साले बाहेर निकल तू. आणि इथं आपल्याला आपल्या कुठेतरी एक व्यवस्था समजते, सामाजिक व्यवस्था समजते, आपल्या देशाचीच नाही जगाची सामाजिक व्यवस्था इथं समजते की उठ जा साले बाहर निकल तू, मैं माँ बहन पे आ जाऊँगा, तवायफों को चोर बताकर सोचा अफसर हो जाऊँगा. तो वो कहता कि माफ़ करना साहिब, माफ़ करना साहिब, बस एक आखिरी विनती है, 3 साल 6 महीना 2 दिन ये अब तक की गिनती है. काय म्हणतो? माफ़ करना साहिब, बस एक आखिरी विनती है, 3 साल 6 महीना 2 दिन ये अब तक की गिनती है. एक शिकायत दर्ज हुई थी लड़की के गुम हो जाने की, वही दिखी थी मुझको कल वो, एक धुन सुनी थी रोने की, वो गजरे वाली रूठ गई थी, बोली फिर से आना नहीं, मेरी तरह थी मूर्ख शायद, भाई को पहचाना नहीं. क्या बात आहे. इतकं खोल लिहिताना त्रास होत असेल ना, त्रास हां, नाही. कारण जेव्हा ही कविता जन्माला येते ना, ठीक आहे, दुसऱ्याची वेदना आपल्या शब्दातून मांडताना हो. ती केवळ दुसऱ्याच्या डोळ्यात पाणी आणत नाही, आधी ती आपल्या आणते, असं कवीच्या बद्दल होतं. अर्थात. आणि हे माझंच नाही आहे. आणि माझं म्हणणं आहे की तुम्ही प्रत्येक कवीला वाचताना त्याचे प्रत्येक पैलू वाचा. हम्म, आता तुम्हाला माहिती आहे नाच रे मोरा कुणी लिहिली आहे. हम्म, मी नाव नाही घेत, तिथे व्ह्युअरसाठी कोड आहे, ठीक आहे. पण नाच रे मोरा जो लिहितो तोच माणूस जोगी या नावाची वैश्यावर कविता लिहितो. तर हे स्पेक्ट्रम तुम्ही अनुभवा प्रत्येक कवीचं. बरोबर. तुम्ही समजून घ्या की कविता म्हणजे मृत्यू अचानक, कवितेला कसला रियाज नाही, कविता नसते अवघड शब्द, कविता म्हणजे सहज काही. तुमच्या यूट्यूब चॅनलवर गेल्यानंतर आम्ही एक नाव ऐकलं, सायको शायर. हे काय आहे आणि तुम्ही असं नाव का दिलं? याच्यामागे कोणती काही फिलॉसॉफी नाही आहे, फक्त एवढंच आहे की कविता म्हटलं ना तर काही कवितेंचे मठाधीश म्हणा किंवा काही जाणकार म्हणा, ते दुरूनच भीती घालतात नवकवींना म्हणा किंवा कशाला म्हणा, की हे व्याकरणात बरोबर पाहिजे, ही कविता वृत्तात बरोबर पाहिजे. आणि माझं म्हणणं स्पष्ट हे आहे की शिका तुम्ही व्याकरण, पुढे जाऊन जसा अनुभव येत राहील तसं. पण तुर्तास ते फक्त भावना व्यक्त करण्यासाठीच एक मीडियम आहे. तर हे लागू कुणाला पडतं? शहाण्या लोकांना, वेड्यांना नाही पडत. हां, हां. मग सायको शायर नाव ठेवण्याचं कारणच हे आहे की मी माझ्या जगात खुश आहे, मी लिहितोय जनतेसाठी, जनतेला ते आवडतंय, तुम्ही मध्ये बोट नका करू. हां, मी माझं लिहितो, मी सायको शायर आहे. ही बंडखोरी आहे. बंडखोरी एक प्रकारची बंडखोरी आहे ही, की तुम्ही मला माझ्या कामावरून जज करा, माझ्या कामाच्या व्याकरणावरून नको. आणि जर ज्याला कुणाला वाटतंय की बाबा मला कविता लिहायच्यात पण मी फलाण्या ठिकाणचा नाही आहे किंवा माझ्याकडे कोणी वाली नाही आहे, तर त्यांना 4च ओळी सांगतो, मराठीत आहेत त्या 4 ओळी, आणि तर बहुतेक आपण थांबवू शकतो नाही का, की खोटी स्वप्न पाहणाऱ्या फारशातला मी नव्हे. जे कोणी पाहत आहेत त्या प्रत्येकांना सांगेल मी की हे म्हणा स्वतःशी, माझ्या 4 ओळीत ह्या, की खोटी स्वप्न पाहणाऱ्या फारशातला मी नव्हे, माझ्यासारखा दिसतो आरशातला मी नव्हे, शब्दांचा मी गुरु माझ्या आणि शिष्यही मीच, कोण्या पुणेरी गंधर्वाच्या वारशातला मी नव्हे. क्या बात आहे, क्या बात आहे. Yes, sir. खरं तर शब्दांची ही मैफल थांबू नये अशी आहे. आणि जेव्हा मी हे सगळं ऐकत होतो तेव्हा फक्त तुम्हाला पाहत होतो आणि ऐकत होतो. हे सगळे कॅमेरे, सगळं काही जणू विलुप्त झालं अशी परिस्थिती होती. इतकं ऐकत राहावं, इतकं मधाळ हे सगळं तुमचं विवेचन होतं. खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल.